अमेरिकेने नाकारलं म्हणून भारतानं स्वतःचं घडवलं। तुम्हाला माहित नसेल पण भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर एका मराठी माणसाने बनवला आहे। ते कसं घडलं तर 80s मध्ये अमेरिकेने सुपर कॉम्प्युटर बनवला होता, पण 1987 साली भारताने ती टेक्नॉलॉजी मागितल्यावर अमेरिकेने निर्यात करण्यावर निर्बंध लावले। कारण असं सांगण्यात आलं की सुपर कॉम्प्युटर हा न्यूक्लिअर वेपन बनवण्यासाठी वापरला जातो आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी तो देशाबाहेर जाऊ शकत नाही। यात रागाच्या भरात भारताने ठरवलं स्वदेशी सुपर कॉम्प्युटर बनवायचा आणि म्हणून अकोल्याचे असलेले डॉक्टर विजय पांडुरंग भटकर यांनी हे आवाहन स्वीकारलं। डॉक्टर भटकरांनी भारतीय इंजिनियर्स आणि सायंटिस्टची एक टीम तयार केली आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग सीडॅकची स्थापना केली। सीडॅकने 1991 मध्ये म्हणजे फक्त 3 वर्षात भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर बनवला, परम 8000। आणि मग पेपरांमध्ये हेडलाईन्स आल्या, अमेरिकेने नाकारलं म्हणून भारतानं स्वतःचं घडवलं। विजय भटकरांना त्यांच्या तंत्रज्ञानातील योगदानासाठी पद्मभूषण, पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण या पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं। डॉक्टर भटकरांनी भारतीय अभियंते आणि वैज्ञानिकांची टीम तयार केली आणि सातत्य, स्वदेशी हार्डवेअर आणि स्वतंत्र कोडिंग यावर हा चमत्कार उभा राहिला। भारताचा सुपर कॉम्प्युटर आपला पहिला स्वतःचा परम 8000। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजने गाइडेड राहण्यासाठी मराठी माइंडेडला सबस्क्राइब करा।